हां. ऐका ना, आता तरी घ्या ना. माझ्यासाठी नाही तर माझ्या बाबांसाठी. नाही, याची काही गरज नाही. अहो, आम्हाला वाटते ना गरज. प्लीज. थँक्यू. एकदाचा व्यवहार संपला पैशाचा. खरं तर व्यवहार नव्हताच. ते देणं होतं आमच्याकडून आणि आम्ही ते परत करू शकलो याचाच आनंद आहे. थँक्यू. एकदा म्हणालात तुम्ही, असं सारखं म्हणायची गरज नाहीये. याच्यासाठी नाही म्हणत आहे. तुम्ही माझ्या सांगण्यावरनं अंशुमनची माफी मागितली त्यासाठी. आपल्या दोघांमध्ये तसे खूप मतभेद होते, आजही आहेत आणि आय एम शुअर उद्याही राहणार आहेत. पण आज तुमची एक गोष्ट पटली मला. कुठली? हेच की फॅमिली पुढे इगो महत्त्वाचा नाही. फॅमिली सगळ्यात मोठी. आणि मी सुद्धा माझ्या फॅमिलीसाठी सॉरी म्हणाले. कारण तुम्ही म्हणाला होतात ना, मी सॉरी म्हटल्यानंतर तुम्ही ते पैसे परत घ्याल. आणि ते पैसे जर तुमच्याकडे पोहोचले तर कदाचित माझ्या फॅमिलीबद्दलचं तुमचं मत बदलू शकेल. माझे बाबा कायम म्हणतात, सॉरी म्हणून कोणीच लहान मोठं होत नाही. सो माझ्या फॅमिलीसाठी जे गरजेचं वाटलं ते मी केलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला पैशाची किंमत आहे. मला माहिती आहे माझ्या बाबांनी खूप मेहनतीने हे पैसे कमावलेत. त्यांची तर बिचाऱ्यांच्या आयुष्यभराची पुंजी येते आणि त्यांची इच्छा होती ना, ते त्यांना परत करायचे होते तुम्हाला. त्यामुळे ते त्यांच्या इच्छेप्रमाणे व्हायला हवं म्हणून म्हणाले. तुम्ही मला पैसे दिले, मी घेतले, पण ते पैसे तुमचेच आहेत. तुमच्या बाबांना त्याची कधीही गरज लागली तर ते पैसे तुम्ही कधी घेऊ शकता. मी ते खर्च करणार नाही. तुमच्या बाबांची कमाई ही तशीच राहील. काय? मी जे पैसे तुम्हाला दिलेत ते तुमचे पैसे आहेत, ते परत केलेत. त्यामुळे त्याचं काय करायचं ते तुम्ही ठरवा.